आणि बुलेटिनच्या सुरुवातीला अत्यंत महत्त्वाची बातमी आहे राष्ट्रवादीबाबतच्या सगळ्यात मोठ्या दाव्याची। 12 डिसेंबरला दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार होत्या असा सगळ्यात मोठा दावा राष्ट्रवादी शरद पवार गटाचे नेते अंकुश काकडे यांनी केला। अजित पवार यांची दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र याव्यात अशी मनोमन इच्छा होती आणि त्यासाठी गेल्या वर्षभरापासून ते प्रयत्न सुद्धा करत होते। ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्याशी मी, माजी राज्यपाल श्रीनिवास पाटील आणि विठ्ठल मणियार यांनी बोलावं आणि त्यांना राजी करावं असंही त्यांच्याकडून 2 वेळा सांगण्यात आलेलं होतं, असा दावा अंकुश काकडे यांनी केला। त्याच्या क्षणाला दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसची एक व्हावी यासाठी दादांनी मला 2-3 वेळा आग्रह केला की अंकुशराव, तुम्ही विठ्ठल शेठ मणियार, श्रीनिवास पाटील, तुमचे साहेबांशी चांगले संबंध आहेत, नेहमी तुमच्या वारंवार भेटीगाठी होतात, साहेबांशी आपण बोला आणि दोन्ही राष्ट्रवादी एक कशा होतील या दृष्टीने प्रयत्न करा। पण दादांशी चर्चा करत असताना बऱ्यापैकी वाटाघाटी झाल्या आणि त्यावेळी दादा म्हणत होते की काय नेमकी माशी कुठे शिंकली माहिती नाही, खरं म्हणलं तर आपण 12 डिसेंबरलाच एकत्र येणार होतो पण तो येऊ शकलो नाही, ठीक आहे निवडणुकीनंतर आपण निश्चितच एकत्र येऊया, अशा पद्धतीचं त्यांचं बोलणं देखील झालं होतं। त्यांची आणि माझी आणि विशाल तांबेंची 2-3 वेळा रात्री उशिरापर्यंत बैठक व्हायची। या सगळ्या संदर्भात अधिकची माहिती जाणून घेऊया। देविदास राखुंडे आपल्यासोबत आहे। देविदास, अत्यंत मोठा हा दावा अंकुश काकडे यांनी केलेला आहे आणि या दाव्यानंतर नेमक्या काय प्रतिक्रिया आहेत दोन्ही राष्ट्रवादीच्या गटामधून? ऋतुजा, आपण बघतोय की जेव्हापासून 2 राष्ट्रवादी वेगळ्या झाल्या होत्या तेव्हा दोन्ही नेते 2 टोकाला होते। शरद पवार यांना अजित पवार यांनी भाजप सोबत जाणं पसंत नव्हतं, मात्र विकासाच्या मुद्द्यावरती अजित पवार हे भाजप सोबत गेले होते आणि शरद पवार यांनी आपल्याला साथ द्यावी अशी अजित पवारांची इच्छा होती। आता शरद पवार गटाचे नेते अंकुश काकडे यांचा दावा जर पाहिला तर उपमुख्यमंत्री अजित पवार यांची मनोमनी इच्छा होती की दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र याव्यात, कारण आपल्यामध्ये आपण वाद करतोय, एकमेकावर आरोप करतोय आणि मतांचं विभाजन देखील आपलं होतंय आणि जी राष्ट्रवादी शरद पवार यांनी स्थापन केली आणि ती आज पुढे वाढत असताना त्याची विभागणी कशासाठी, हा प्रश्न कुठेतरी अजित पवारांना खटकत होता आणि दोन्ही राष्ट्रवादीने एकत्र यावं असं अजित पवार यांची प्रचंड इच्छा होती। या संदर्भात अजित पवार यांनी माजी राज्यपाल श्रीनिवास पाटील त्याचबरोबर विठ्ठल मणियार यांना सांगितलं होतं की बाबा तुम्ही शरद पवार यांच्याशी बोलावं आणि तुम्ही त्यांना काही तांत्रिक अडचणीमुळे हा संपर्क तुटलेला आहे, मात्र निश्चितच हा मोठा दावा आहे आणि या सगळ्या संदर्भात आता राजकीय वर्तुळातल्या नेमक्या काय प्रतिक्रिया असतील याकडे लक्ष असेल।